जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य विशालदादा पाटील, उपस्थित जामकर साहेब आणि सर्वच तमाम शेतकरी, सांगली जिल्ह्यातले नागरिक, कोल्हापूरचे नागरिक, मला वाटतं आदरणीय बंटी पाटील साहेब तिथं उपस्थित होते या मेळाव्यासाठी. मी प्रथमतः व्यक्तिशः माझ्याकडून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की आजच्या या मोर्चाला भव्य दिव्य शेतकऱ्यांच्या लोकांच्या मोर्चासाठी, शक्तीपीठच्या विरोधातल्या मोर्चासाठी मी येऊ शकलो नाही. आमच्या कुटुंबात दुःखद घटना 2 दिवसापूर्वी घडल्यामुळे आणि आज रक्षा विसर्जनचा कार्यक्रम असल्यामुळे मला येणं उचित नव्हतं. आमच्या पलूस आणि कडेगाव तालुक्यातले कार्यकर्ते लोक या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत, परंतु मी फार काही लांबल्याचं भाषण बोलणार नाही कारण मोबाईलवर बोलतोय. 100% हा शक्तीपीठ हा शेतकऱ्यांच्या लोकांच्या हिताविरोधातला आहे. कारण आपल्या बागायत क्षेत्र, सुपीक जमीन त्याचं प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं लोकांचं होत आहे. गरज नसलेला, कारण नसताना हा शक्तीपीठ महामार्ग याचं अलाइनमेंट 2-3दा बदलून शासनाने लोकांची, शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे. सातत्याने आम्ही लोकप्रतिनिधी, आमदार असू, खासदार असू, आम्ही राज्य शासनाला विनंती करत होतो की ह्याचा अलाइनमेंट करत असताना स्थानिक लोकांना, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करा, जेणेकरून लोकांचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. तर तसं काही झालं नाही आणि अचानकपणे हा शक्तीपीठाचा महामार्ग आता आपल्यावर लादलाय जातोय. निश्चित स्वरूपात ह्या बाबतीत आम्ही सभागृहात, विधानसभेत, लोकसभेत आपले खासदार विशालजी पाटील, जयंतराव पाटील साहेब सभागृहात असतील, आम्ही सगळ्यांनी या बाबतीतला आमचा आवाज अत्यंत खंबीरपणे लोकांच्या बाजूने उठवण्याचं काम केलेलं आहे. परंतु आता ही लढाई रस्त्यावर उतरून आपल्याला लढावी लागेल असं चित्र दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळतं. एक सुट्याने, एक दिलाने, ताकदीने आपण या गोष्टीसाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढूया. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून कुठेही विकास कामं करणं हे कुठल्याही राज्य सरकारला आणि पक्षाला हे होणार नाही. आणि म्हणून या मोर्चासाठी उन्हातान्हाचं, पावसाचं आपण सगळे लांबून या मोर्चासाठी आला की सगळ्या लोकांचं, कार्यकर्त्यांचं, शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानेल. आणि आम्ही या लढाईत तुमच्या सोबत खात्याला खातं सर्वच तऱ्हेने आम्ही तुमच्या सोबत उभा आहोत. आदरणीय राजू शेट्टी साहेबांचे मनापासून मी आभार मानेल की त्यांनी याचा चांगला पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही सगळेजण आपल्या शेतकऱ्यांच्या सोबत उभे आहोत, एवढंच व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.